काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांशी लढताना मुंबईचे जवान मुरली श्रीराम नाईक यांना वीरमरण. कुटुंबावर दुःखाचा डोंगर. श्रीनगर, 9 मे. काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी घुसखोरांशी चकमकीत मुंबईचे सुपुत्र आणि भारतीय लष्कराचे शूर जवान मुरली श्रीराम नाईक यांना वीरमरण आले आहे. त्यांच्या बलिदानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात तसे देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. मुरली नाईक हे मूळचे मुंबईतील चेंबूर परिसरातील रहिवासी होते. ते देशसेवेचे व्रत अंगीकारून त्यांनी लष्करात प्रवेश केला. गेल्या काही महिन्यांपासून ते काश्मीरमध्ये तैनात होते. नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी रोखताना दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत त्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले. मात्र गंभीर जखमी होऊन त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या वीरमरणाची बातमी मिळताच नाईक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक रहिवासी आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येनं त्यांच्या घरी भेट देत आहेत. शोकाकुल वातावरणात सर्वत्र त्यांचे धैर्य आणि देशभक्तीचे गुणगान केले जात आहे. राज्य सरकारने मुरली नाईक यांना शासकीय इतमामात श्रद्धांजली अर्पण करण्याची घोषणा केली असून त्यांच्या कुटुंबाला मदतीचा हात देण्याची ग्वाही दिली आहे. ज्या धैर्याने मुरली नाईक यांनी मातृभूमीसाठी प्राण अर्पण केले त्याचे स्मरण राष्ट्र कायम ठेवेल. संपूर्ण देश त्यांच्या बलिदानाला सलाम करतो आहे.